नाशिक विधान परिषदेच्या जागेवर आता राष्ट्रवादीने दावा केलाय। नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या जागेवर दावा ठोकलाय। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नाशिक जागेचा फैसला होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट शिवाजी सहाणे यांचं नाव चर्चेत आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर असं सांगण्यात येतंय की जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला एकमेव जागा येणार आहे। असं असताना आता नाशिकच्या जागेवरही का दावा केला जातोय? नाशिकची जागा याआधी ज्यावेळेस शिवसेना एकसंघ होती, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा दोन पक्षांमध्येच ही जागा लढवली जात होती। परंतु आता नुकत्याच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळालंय, त्यामुळे भाजपने या जागेवर दावा केलेला आहे। तर शिवसेनेचं सुरुवातीपासूनच म्हणणं असं आहे की हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे आम्हाला इथून निवडणूक लढवायची। आता दुसरीकडे या दोन पक्षांमध्ये वाटाघाटीची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे 7 आमदार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यामुळे आम्हाला ही जागा मिळावी अशी जोरदार मागणी सुरू केलेली आहे। या संदर्भात आमदारांनी काल सुनेत्रा पवार यांची भेट देखील घेतल्याची माहिती आहे। शिवाजी सहाणे हे असं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी याआधी 2 वेळा ही निवडणूक लढवलेली होती, एकदा शिवसेनेकडनं आणि एकदा राष्ट्रवादीकडनं। दोन्ही वेळा त्यांना निसटता पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे। आता पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात आणि महायुतीमध्ये ही जागा कोणाच्या पारड्यात पडते त्यावरच या निवडणुकीचा आणि शिवाजी सहाणे यांच्यासारख्या अनेक इच्छुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। नक्कीच, आणि यामुळे महायुतीतला तिढा आणखीनच वाढणार आहे हे मात्र नक्की। मुकुल, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।